बोलतोय? अमोल आडे बोलतो भैया. अमोल आडे कुठून? वाशिमहून बोलतो मी. बर मी रोलर ऑपरेटर आहे भैया. बर एका माणसाकडे मी काम केलेलं आहे यवतमाळमध्ये. हम्म. तिनं पगार नाही द्यायला लागला सर. ते माझे 15 दिवसाची पगार आहे त्याच्याकडे. काय म्हणते? ते टाकतो म्हणते. 4-5 महिने झाले त्याला. ते आतापर्यंत लय फिरमानं बोलत होता टाकतो. हम्म. आता फोनच उचलना ते. हम्म. मी पण त्याला लय फिरमानं म्हणलं देते ती, कारण मला तसं माणूस वाटत होतं, लय चांगलं माणूस वाटत होता ते. हम्म. पण आता फोनच उचलना ते. किती आहे पेमेंट? 15 दिवसाची, 10-12 दिवसाची असेल. मी त्या राहायचं त्यांच्याकडे बराबर नव्हता. शेतामध्ये घर होतं, राहायची साईटवर शेतामध्ये होता. 1 काठाचं घर होतं त्यांचं. बर तुम्ही कुठून बोलताय म्हणलं? मी वाशिमचंच आहे मी पण. वाशिम जिल्ह्यामधून बोलताय का? हा. नाव काय पूर्ण? अमोल आडे. अमोल सुभाष आडे. अमोल आडे. कुठे काम केलं? मी त्यांचं तिकडं यवतमाळला काम केलेलं आहे. मानोरा साईडला रोलर चालवला होता. काय चालवत होतो? रोलर. रोलर आपले रोडची हा. कामाला का? हा, रोडच्या कामाला. बर बर बर. तर ते आतापर्यंत काय म्हणत होते मला, ज्यांच्याकडे त्यांचं मशीन भाड्यानं होतं ना, तर ते पार्टीवाले पैसे टाकले की टाकून देतो तुला. हॅलो. बर तर असं म्हणत होते, पण आता काही फोन उचलना ते. आता पैसेच टाका. काम कधी केलं? काम केलं मी तरी त्यांच्यापाशी 7व्या महिन्यात केलं असेल. 7वं सरतं आलेल्या महिन्यात ते. गेल्या वर्षी. हा, हे आत्ता आपलं दिवाळी झालेली आहे 24 मध्ये. हम्म. हा. तर ते आतापर्यंत म्हणत होते टाकतो. आता मागं 15 दिवसाआधी फोन लावला होता मी त्यांना. तर त्याने वापस फोन केला मला टाकतो म्हणून. हम्म. आता का फोनच उचलना ते माझे. अमित मोहिते म्हणून आहे. बर हा. कारण की आता मला थोडं पैसे लागायले होते दवाखान्याला आईचं. हम्म. हा. अमित मोहिते का? हा. महिन्याला किती पेमेंट ठरवलं तुम्हाला? ते हाफ सीझन होतं म्हणून मी त्याच्या 15,000वरच गेलतो. पावसाळा चालू होता ना. बर. तर 15,000वरच गेलतो मी, हाफ सीझन होतं म्हणून. हम्म. हा. म्हणलं जाऊ दे, आपण पण घरी बसून काय करायचं. बर बर. हा. गोडीत काय ते विषय मिटून घ्यायचा, पेमेंट काढून घ्यायचं ना. मी त्यांना आतापर्यंत काही बोललोच नाही त्यांना. ते माणूस पण मला असं एवढं हे वाटत नव्हतं की काय एवढं चांगलं बोलायचे ते. पण आता फोनच उचलना झाले. फोन ते सुरत पण नाही तसं. का? हा, ते पण तसं लय चांगलं बोलत होते. पण काय आता त्यांचं महिना आतापर्यंत हो म्हणत होते, आता फोन पण उचलना ते. आता काय नाही म्हणते, काय म्हणते त्यांना? काहीच म्हणत नाही, फोनच उचलना झालं ते माझं. हम्म. हा. आता फोनच उचलना. त्यांना आज 2 वेळा लावलं मी फोन. हम्म. काय करू भैया? नेमकं मुद्दा त्यानं म्हणते काय, देतो म्हणते काय म्हणते? ते मागं म्हणलं होतं देतो म्हणून. तर आता फोन उचलना. आता तिथे एक जे ऑपरेटर आहे ना त्यांच्या मशीनवर. हॅलो. हम्म. आता जे त्यांच्या मशीनवर जे ऑपरेटर आहे ना, त्याला मी शिकवलेलं पोरगं आहे ते. हम्म. तर त्याला म्हणत होतं कशाचे पैसे द्यायचे आता, काय 10-12 दिवसा साईटवर नुसतं असंच करून गेलेले तर कायचं पैसा असं म्हणत होता म्हणे ते. ते मालक गाडीचा. हा, रोलर मालक. हम्म. हा, ते असं म्हणत होता म्हणजे. एक तर कसं मशीन आमच्या एरियामध्ये होती त्याची मशीन. हम्म. म्हणजे आमच्या नातेवाईकाच्या तिथं तेवढ्या त्यांच्या घरापुढं लावलं होतं 2-4 महिने. तर आपण विश्वासानं काहीच नाही केलं. आपण म्हणलं देते म्हणून आपण त्याला मशीन पण लावू दिलं तिथं मानोऱ्यामध्ये आमच्या पाहुण्याच्या जिथं. हम्म. आता कोणाचाच फोन उचलना ते. आता असं करायला लागलं. ठीक आहे. नाव काय त्याचं? अमित मोहिते. अमित मोहिते अमोलाडे का? हा. तुम्ही कोणाच्या मार्फत कामाला गेलतो तिथं? मी डायरेक्ट त्यांच्याच मार्फत गेलतो. त्यांच्याच मार्फत गेलतो का? एक इंजिनियर होता वाशिमचा. हम्म. त्यांनी मला आधी नंबर दिला होता, तर त्यांचा नंबर सेव्ह करून होता माझ्या मोबाईलमध्ये. हम्म. हा, तर त्यांना फोन लावून गेलतो मी. हम्म. हा. बरं. हा. त्यांच्यापाशी गाड्या वगैरे पण आहेत 4-5. रोलर आहे एक. बरं. रोलर भाड्यानं देतात ते. ठीक आहे, काय हरकत नाही. नंबर सांगा त्याचा. एक मिनिट.
भैया 9860 9860 7975 05 9860 79 79 75 05. 7505 9860 79 7505. चालू आहे. अमोल मोहिते ना? हा तो अमोल आडी मी आहे, ते मोहिते सोबत. हॅलो हा मोहिते बोलतोय का? हा बोला. मी सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बोलतोय. माझ्याकडे एक कंप्लेंट आली, ती अमोल आडी नावा व्यक्तीची. बर. त्याची काही पेमेंटचा विषय म्हणतात. काय विषय त्याचा? टेम्पलेट आले म्हणजे? हा टेम्पलेट आले म्हणजे नाही समजलं. त्यांचे काय पेमेंट देणार आहे म्हणतात त्यांचं. हा किती पेमेंट आहे त्यांचं? एक मिनिट थांबा. हॅलो अमोल. हॅलो. हा बोल रे, किती पेमेंट त्याचं? 11 दिवसाचं पेमेंट आहे. हा 11 दिवसाचं. अमोल बोलतोय मी साहेब. किती दिवसाचं पेमेंट आहे? 11 11. 11 11 इंग्लिश मध्ये 11. किती पेमेंट आहे आपलं? 11 दिवसाचं. हा 11 दिवसाची पेमेंट आहे म्हणतो, आणि त्यांचा फोन तुम्ही उचलत नाही म्हणतो. किती पेमेंट आहे मी ते विचारतोय तुम्हाला आता. त्यांना माहित नाही पेमेंट किती ठरवलं काय नाही, तुम्हाला आणि त्यांना माहिती. तो म्हणतो फक्त एकच मुद्दा की 11 दिवसाची पेमेंट आहे म्हणतो. हा मग 11 दिवसाची पेमेंट किती निघते तुम्हाला माहिती असेल ना. आता तुम्ही कामाला ठरवले त्यांना तुम्ही. नाही तर माझ्याकडे 50 लोक येतात आणि जातात. प्रत्येकाचं लक्षात ठेवू शकत नाही समजा. बरं त्याचं इंडिव्हिज्युअल लक्षात राहील ना. सगळ्यात मोठा मुद्दा पार हाच केला होता म्हणतो. सगळ्यात रुलर होते चालवलं होतं म्हणतो. रुलर चालत होतं म्हणते हा व्यक्ती. रोलर चालत होता, त्यांनी रोलर किती दिवस चालवला समजा ते विचारा त्यांना. हे माणसं तुम्हाला आठवण नाही म्हणल्यावर असले की ते 50 म्हणल्यावर का 50,000 तर नाहीत ना तुमच्याकडे कामाला? 50,000 तर अजून देवाच्या कृपेने नाहीये. पण तुमच्या आशीर्वादाने करू आपण ते, पण तेव्हा विषय नाहीये. 1,000% ह्यांचं जर पैसे दिले ना तुम्ही, 50 नाही 50 लाख मध्ये पण होईल तुमचं. पैसे देऊन टाका, ह्यांचं पेमेंट काय आहे ते विषय. 50 लाख मध्ये पण हे तुमच्याकडे कामगार. नाही मला 50 लाखाचे असे म्हणजे करायचे पण नाही. महत्व नाही विषय काही. आणि आता मग किती पेमेंट त्यांना ऐका ना. त्यांचं पेमेंट किती मला तेवढं सांगा, आणि त्यांनी किती दिवस काम केलं ते विचारा. त्यांनी रोलर चालवला किती दिवस चालवला ते विचारून सांगा. आता तुम्ही ठरवलंय पेमेंट किती आहे तुझं? तुम्ही आता फोन केलेला आहे, तुम्ही मला सगळं डिटेल विचारताय त्यांचं पेमेंट बद्दल, तर तुम्ही त्यांच्याकडनं ही माहिती घ्या. मग सांगा, मी तुम्हाला सांगतो त्याचं उत्तर मी देतो तुम्हाला. मला 15 माहिती मग तुम्हाला विचारतोय ना. त्यांना माहित नाही म्हणतो, फक्त ठरवलं होतं कामाला म्हणते तेवढंच. फक्त कामाला ठरवलं होतं. असं थोडी आहे की कोणाला आपण न विचारतो त्याला कामावर बोलून ते विचारा. कोणी फुकट काम करू शकत नाही ना. काय तर ठरवलं असेल ना तुम्ही त्यांना. मी तेच सांगतो तुम्हाला की त्याला माहिती नाही हे शक्यच नाही ना. नाही माहिती आहे ना. 15,000 तुम्ही ठरवलेलं आहे मला. 15,000 15,000 ठरवलेलं आहे. 11 दिवस मी मशीन चालवलं, आणि तिथं आपलं संजू पवार नाही का. ऐक ना दादा, चालवलंय का 11 दिवस तिथं होता तू मला ते सांग ना. 11 दिवस तिथं होतो ना मी. आता तुम्हाला नंबर पण देतो मी. त्या संजूला विचारा, ती विनोद होता एक पोकलँड ऑपरेटर, त्यांना पण विचारा. हा बरं. आता संजू पवारला विचारा, त्याला म्हणा पेमेंट मिळालं का विचारून घ्या. नाही मी होतो ना तिथं. आता तुम्हाला पण माहिती, तुम्हाला सांगून पण आलो मी. ते आपला राहायचा प्रॉब्लेम होता म्हणून मी तुम्हाला सांगून आलो ना तिथनं. थांब एक मिनिट, काय विषय? आपण ज्यांचं काम करत होतो त्या व्यक्तीचं नाव आहे अनिल देवकर. बर. आता हा तर समजा काम करून गेला. बर. माझ्याकडं म्हणजे मे पासूनचं बाकी आहे. मे पासून मे ऑगस्ट मैं 8 दिन में पेमेंट देता, 4 दिन में देता. त्याच्यावर त्या माणसाने फक्त खेळायचंच काम केलं. आता आपण कोणाकडे जायचं मला सांगा तुम्ही आता या कंडिशनला. पेमेंट नाही म्हणून थोडं थांबलो होतो. हा यांचं तुम्ही फोन उचलायचं, फोन उचलून बोलून टाकायचं ना. हा व्यक्ती म्हणतोय मला फोन उचलत नाही, माझा नंबर ब्लॉक मध्ये टाकलाय व्यक्ती म्हणतोय. माझ्याकडे जर का ब्लॉक नंबर असेल ना तर तारीख लावा, मला ब्लॉक लावा सांगतो तुम्हाला लगेच. हा म्हणतोय असं माहिती नाही. फोन उचलत नाही तर मान्य मलाही. ब्लॉकला टाकलं म्हणजे हे मी ऍक्सेप्ट करणार नाही. बोलायचं, बोलून टाकायचं एक दोन शब्द. काय पेमेंट तुमच्याच पूर्ण आलं असेल आलं नसेल हे समजून घेऊ शकतो बरोबर. ह्यांना माहिती नाही, कळायला माहिती नाही ना असेल ना. ज्या तुम्ही ज्याचं काम केलं त्यांच्याकडून पेमेंट नाही सुटलं का तुमचा? हो
बरं मग आणखी किती दिवस लागेल यांच्या पेमेंटसाठी? हा? यांच्या पेमेंटसाठी आणखी किती दिवस लागेल म्हणलो? आता काय झालंय, मला ती व्यक्ती दिवाळीपासून म्हणजे फिरवतीये. हम्म. त्याला मी माझी अडचणी सांगितली, बाबा मला पेमेंट करायचं आहे, मला माझे काही वैयक्तिक खर्च आहेत, लोकांचं देणं आहे, मला हे सगळं क्लिअर करावं लागेल. मेरे पास पैसा नहीं है, फिर मैं क्या करूँ बताओ, आपको क्या करना है वो करो. हम्म. आता हे शब्द वापरल्यानंतर आपण काय करायचं मला सांगा. आता बरं भांडण आपण करू शकत नाही, कारण आपण धंदेवाईक आहेत. बरं मग आता काय करायचं, आपण पेशा शेवटी शांत बसलोय. बरं बघा बघा काय ते तुमचं काय काय बघा, तुमचं पण देऊन टाका यांचं गरिबांचं पेमेंट बघा तुम्ही, ठीक आहे? हॅलो, ठीक आहे ना. तुमचं काय नाव म्हटलं तुम्ही? मी सचिन भाई पवार बोलतोय, सामाजिक काम करतो, टायगर ग्रुप. युट्यूब फेसबुकला सर्च करा म्हणजे कळेल. बघा काय ते पेमेंट देऊन टाका, म्हणजे आज 2-3 वेळेस फोन करतोय रोज मला. ठीक आहे, मी तुम्हाला आता एक नंबर पाठवतो, वाटलं त्यांना विचारा. मुंबईचे एक व्यक्ती त्याच्याकडे माझे 32 लाख रुपये अडकले. बर आता काय करायचं मला तुम्ही सांगा ना. आता काय नाही, या केस मध्ये आपण काय करायचं? म्हणजे एक हैदराबादचा कॉन्ट्रॅक्टर रेड्डी म्हणून मला 2.5 कोटी झोपून गेला. हम्म मला माहिती आहे माझ्या डोक्यावर होतं काय आणि काय नाही. हम्म काय होतं, आपल्या इथं महाराष्ट्रात सपोर्ट करणारे लोक कमी आणि पाय ओढणारे खूप. बरोबर ना, बरोबर. म्हणजे मी या गोष्टीसाठी अजितदादांकडे जाऊन आलो, त्यांच्या पीएन पर्यंत गेलतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत त्यांच्या पीएन पर्यंत जाऊन आलो. बरोबर ना, आता तुमची गोष्ट बरोबर आहे. हा पण व्यक्तिगत आम्हाला विचारून काम केलं का? बरोबर ना. आम्हाला विचारून काम घेतलं का? मग आम्ही कसं तुमचा विचार करू का? आम्ही महाराष्ट्रात राहतो, आम्ही जेव्हा तुम्ही वोटिंग मागता, आम्ही तुम्हाला मतदान करतो तेव्हा तुम्हाला हे आठवत नाही. इव्हन उद्धव साहेबांपर्यंत आम्ही जाऊन आलो, पण काय करायचं त्याचा कोणी सपोर्टच करत नाही. आणि आपण म्हणायचं आपल्या मनाला आपण सांभाळायचं, कुठून सांभाळा आपला मनात आपण असलं. आता हे पण गरीब लोक हातावर पोट असलेले, हे पण काय करू शकणार. माझंही तेच झालेलं आहे. माझं घर आता बँकेत घाण पडलेलं आहे. तुम्हाला माहिती बँकेचा अकाउंट नंबर येतो. बँकेत तुम्ही विचारा काय परिस्थिती माझी आहे. बर मी असं म्हणत नाही की नाही म्हणून. तुम्हाला ह्यांचे किती, ह्यांचे 4-5 हजार रुपयासाठी कुठं काय मोठं हे होणार नाही. बघा काम झालं की देऊन टाका यांचं. माझा पेमेंट आलं, मी यांचं पेमेंट लगेच रिलीज करून टाकेन. मला हो, पेमेंट ठीक. नाही म्हणून त्याच्यानंतर बघतो. हो ठीक आहे, देऊन टाका. कुठल्या लपूड माणसापाशी काम केलं रे तू? साहेब ऐकत रे माझं भैया, ते एवढं खोटं बोलते ना. आता काल शनिवार होता ना, काल रविवार होता, परवा दिवशी शनिवारी, हर शनिवारी नाही का त्याच्यापाशी 5 लाख रुपये पेमेंट यायला लागले. 5 लाख रुपये दर शनिवारी तिथं प्लॉटिंगचं काम चालू आहे त्यांचं. दर शनिवारी असं आपल्याला काय देणं घेणं नाही. ऐकून घे, त्याला फोन कर, गोडी गोडीत काय विषय ते बोलून पगार काढून घे, ठीक आहे? मी पण त्यांना लय गोडीत बोलतो, कारण आपलं त्याला भांडण होत नाही भैया, कारण की आपल्याला कसं कुठं पण ड्युटीला जावं लागते बाहेर. बरोबर आहे, ऐक ना दाद्या, हा जेवढं गोडीत काढून घ्यायचं तेवढं चांगलं आहे, ठीक आहे? हा ना भैया, हा ना. ठीक, ओके. मी त्यांना तेच सांगितलं, थोडं दवाखान्यात पैसे लागायले होते आईला, त्याच्यामुळे त्यांना लय दिवसापासून फोन करतो मी. मी बोललो